नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट आणि पौष्टिक पालकाचे पराठे. हे पराठे बनवायला सोपे आहेत आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. तुम्ही हे नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवू शकता. चला तर मग पाहूया पालकाचे पराठे बनवण्याची खूपच सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी मी सांगितली आहे. यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना. हे पराठे बनवण्यासाठी आपण एक गड्डी पालकाची घेतली आहे. पालक साफ करून धुवून घ्यायची. हे पालक आता आपण ब्लँच करून घेऊ. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाण्याला उकळी आली की यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची. त्यामध्ये पालक घालून 2 मिनिटे शिजवून घेऊ. पालक शिजल्यानंतर लगेच तो फ्रीजमधल्या थंड पाण्यात घालायचा. यामुळे पालकाची प्युरी हिरवीगार तयार होते. हे बघा, आता मी ही पालकाची पाने थंडगार पाण्यात घातली आहे. आता ही पालकाची पाने काढून आपण मिक्सरमध्ये घेऊ आणि छान याची पेस्ट तयार करून घेऊ. बघा, किती हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे. आता एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेऊ. यामध्ये 1 कप कणिक घालू. अर्धा चमचा ठेचा, तीळ, कलौंजी, ओवा चुरून घालायचा, चिमूटभर हिंग, हळद, धने जिरं पूड, 1 चमचा तिखट आवडीप्रमाणे, चवीनुसार मीठ, 1 चमचा गोड दही. दह्यामुळे हे पराठे नरमसूत होतात. सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि याचा एक डो मळून घ्यायचा. थोडंसं तेल घालायचं. पाणी बेताने घालायचं, जेवढं लागेल तेवढं. यामध्ये मी अर्धा कप पीठ परत घातले आहे. मिक्सरच्या भांड्यामधले थोडी प्युरी होती ती टाकून घेतली पाणी टाकून. तेल लावून उंडा मळून घ्यायचा आणि 5 मिनटं रेस्ट करायला घ्यायचे. 5 मिनटानंतर आपण पराठे बनवून घेऊ. पराठा बनवण्यासाठी मी हा एक मोठा उंडा घेतला आहे. आता पराठा आपण लाटून घेऊ. पीठ टाकून थोडी मोठी पोळी लाटून घ्यायची. आपण आज चौकोनी पराठा बनवणार आहोत. त्यासाठी पोळी मोठीच लाटायची. छान मोठी पोळी मी लाटून घेतली आहे. आता यावर थोडं तेल घालायचं. तुम्ही तूप पण वापरू शकता. पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं आणि या तेलावर वरून पीठ भुरभुरवायचं. थोडं पीठ टाकायचं. या पराठ्याची अशी घडी घालायची. बघा मी कशी घालते ते बघून तुम्ही घाला. आपल्याला हा पराठा चौकोनी लाटायचा आहे. हा पराठा आपल्याला थोडा जाडसरच लाटायचा आहे. अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा. पहिले उभा लाटायचा, नंतर आडवा लाटायचा. लाटून त्याला असा चौकोनी शेप आला पाहिजे, हे लक्ष ठेवा. कारण आज आपण चौकोनी पराठा बनवत आहोत.
पराठा आपण लाटून घेतला आहे. पराठा थोडा जाडसरच लाटला आहे. बघा किती छान दिसत आहे. हा पराठा आपण कोरडाच शेकायचा. पहिले तेल लावायचं नाही, नाहीतर पराठा आतमधून कच्चा राहतो. पराठा छान लालसर शेकल्या गेल्यानंतर तेल लावायचं. तुम्ही तूप पण लावू शकता. छान खरपूस पराठा भाजून घ्यायचा. असे सगळे पराठे आपण बनवून घेऊ. तर पहा, आपले स्वादिष्ट आणि पौष्टिक पालक पराठे तयार आहेत. गरमागरम पराठे दही, लोणचं किंवा लोणी सोबत सर्व करा आणि आनंद घ्या. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या नवीन रेसिपीसाठी आपण